रामकृष्ण हरी मंडळी. चला आज आपण पाहूया 11 नोव्हेंबर 2025च्या निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस. त्याआधी आपण 10 तारखेसाठी काय प्रेडिक्शन केले होते आणि मार्केटने त्यानुसार मुवमेंट केली का ते पाहू. जर मी काय सांगितलं होतं, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि जर सरळ वर जात असेल तर ह्या एरियात एक छोटासा सपोर्ट बनवून त्या सपोर्टला येऊन मार्केट टेस्ट करेन, त्याच्यानंतर ना सरळ वरच्या साईडला जाणार. बरोबर आहे. तर मार्केटने काय केलं, फ्लॅट ओपन थोडंसं गॅप ओपन झालं, वरच्या साईडला गेलं. बरोबर आहे. आणि तिथून मार्केट जे फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल होती त्याची लिक्विडिटी स्वीप केली, हॅमर बनवला आणि तिथून मार्केट सरळ आपला लिक्विडिटी झोन होता 25,617च्या आसपास, तिथपर्यंत मार्केट गेलं. त्याच्यानंतर जर तिथं बघितलं 25,617ला मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली होती त्या लेवलची. बघायचं झालं तर लिक्विडिटी स्वीप केली इथं. म्हणजे आपला जो नेक्स्ट सपोर्ट होता 25,696चा, तिथपर्यंत मार्केट जाण्याचा काही विषय येत होता का? नव्हता. बरोबर आहे. इथून जे रिजेक्शन आलं हे पण आलं होतं, पण ते जे तुम्ही बघितलं ना, ऑप्शनचे जे पुढचे ऑप्शन होते ते प्रीमियम वाढत नव्हते ह्या सेलिंगवर. मी बघितलं होतं सेलिंगवर प्रीमियम काय वाढत नव्हते. आणि जर तुम्ही हा जो सकाळचा मूव होता हा जर आपल्या ॲनालिसिस पाहिला असेल तर कॅप्चर करता आला असता. ऑप्शनमध्ये तुम्हाला कमीत कमी 1:2, 1:3, 1:4 एवढं प्रॉफिट बुक करता आलं असतं ॲनालिसिसनुसार. जर कोणी पाहिलं असेल तर, आपल्या ॲनालिसिस कोणी पाहिलं असेल ना तर त्याला माहिती आहे. जर तुम्ही बघितलं 25,617 हे आपला लिक्विडिटी झोन होता, मार्केटने त्याला स्वीप केलं. त्याच्यानंतर जर मार्केट बघितलं, ही जी लेवल आहे दिवसभर मार्केट जवळ त्याच लेवलच्या आसपास सस्टेन करत होतं. ना वर गेलं ना डाऊन साईडला गेलं आणि क्लोजिंग दिवसाच्या शेवटी आपल्याला डाऊन साईडला क्लोजिंग बघायला भेटलेली आहे. तर चला आज आपण 11 तारखेसाठी मार्केट कशा प्रकारे मुवमेंट देऊ शकते ते पाहू. आता आपण जर बघितलं ना, ह्या लेवलमध्ये ह्या मोमेंटमध्ये मार्केटने एक बेरिश सेंटिमेंट ऑलरेडी क्रिएट केलेले आहे. आणि जोपर्यंत मार्केट 25,627 ही जी लेवल दिसते 25,627 ह्या लेवलच्या जोपर्यंत मार्केट खाली आहे तोपर्यंत टोटल बेअरिश येऊ राहणार आहे. बुलिश ट्रेडचा विचार करूच नका. टोटल बेअरिश येऊन जोपर्यंत ह्याच्यावर जाईल त्याच्यानंतरच बुलिश व्यू राहणार आहे आपला. पण 25,627 जोपर्यंत ह्याच्या खाली तोपर्यंत बेअरिश व्यू राहणार आहे आपला मार्केटचा. बरोबर आहे. तर जर मार्केट आता फ्लॅट ओपन होत असेल, मार्केट ट्राय करू शकतं 25,543 लिक्विडिटी झोन आहे, याला ब्रेक करून खाली जाण्याचं. जर मार्केटने याची लिक्विडिटी सेव्ह केली तर मार्केट ट्राय काय करणार आहे 25,727च्या आसपास येणार आहे, कारण इथं ऑर्डर्स पेंडिंग आहेत. मार्केट इथलं ऑर्डर्स पेंडिंग घेऊन मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं स्ट्रॉंगली. एक बिअरिश सेंटिमेंट मार्केटला अजून पण मी सांगतोय स्ट्रॉंगली डाऊन साईडला येऊ शकतं. जर मार्केट फ्लॅट थोडंसं गॅप फ्लॅट ओपन झालं, मार्केट सरळ वर जात असेल 25,627ला जर रिजेक्शन भेटत असेल, इथे एक स्ट्रॉंग रिजेक्शन, इथून तुम्ही सरळ डाऊन साईडचा एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. पहिलं टार्गेट 25,543. जर ह्या लेवलला ब्रेक करत असेल मार्केट तर सेकंड टार्गेट आपलं राहणार आहे 25,487 ह्या लेवलला. हा एक FUG आहे, हा मार्केटला वर्क करू शकतो सपोर्ट सारखा, एक स्ट्रॉंग सपोर्ट. हा लिक्विडिटी झोन आहे, हा सपोर्टचा वर्क करत नाही. मार्केट ह्याला काय करतं, ब्रेक केलं तर लिक्विडिटी रन करतं, स्वीप केली तर थोडं वर येतं, इथं रेजिस्टन्स असेल त्या रेजिस्टन्स टच करून मार्केट डाऊन साईडला येतं. हा झाला फ्लॅट ओपनिंगचा विषय. जर आपण आता थोडा विचार केला तर गॅप डाऊनचा विषय बघून, मार्केटला होता गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे. जर मार्केट लिक्विडिटी झोनच्या आसपास, म्हणजे इथंच याच्या आसपास जर मार्केट गॅप ओपन होऊन जाईल, नाही व्हिडिओ बनवते, दरवाजा वाढून घ्या. जर मार्केट 25,543च्या आसपास इथं गॅप डाऊन ओपन होत असेल आणि ह्याच्यात खाली क्लोजिंग देत असेल तर मार्केट सरळ डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत 25,487च्या आसपास.
जर मार्केट इथून थोडंसं रिजेक्शन घेत असेल म्हणजे वरच्या साईडला येऊन क्लोजिंग देत असेल तर मार्केटने इथे एक सपोर्ट बनवलेला असेल, हे एरिया रेजिस्टन्स बनवलेलं असेल. मार्केट त्या रेजिस्टन्स टच करून मार्केट डाऊन साईडला परत 45,487च्या आसपास आपल्याला बघायला भेटू शकतो उद्याच्याला. जर हा मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केला, कोणचा इथला जो बनलेला आहे गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर इथला, ह्याला जर ब्रेक केलं तर मार्केट सरळ सरळ वर जाणार 25,727च्या आसपास आपल्याला बघायला भेटू शकतो. थोडासा गॅप डाऊनचा विषय होता हा, बरोबर आहे. तर आता जर मार्केट आता थोडंसं गॅप अप ओपन झालं, गॅप अपचा विषय केला मार्केटचा थोडा ह्या लेवलच्या आसपास 25,627च्या आसपास इथं थोडं जर गॅप ओपन झालं, समजा ह्याच्या खालीच गॅप ओपन झालं, जर वरच्या साईडला जाऊन परत रिजेक्शन घेऊन मार्केट डाऊन साईडलाच क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग प्रकारे डाऊन साईडला जायला बघायला भेटू शकतं. जर मार्केट गॅप डाऊनच ओपन झाले, वरच्या साईडला क्लोजिंग दिली तर वेट करा नेक्स्ट कॅन्डलची. जर नेक्स्ट कॅन्डल डाऊन साईडला परत जर क्लोजिंग होत असेल तर मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. जर मार्केट गॅप ओपन म्हणजे ह्याच्यावर 25,627च्या वरच ओपन होत असेल आणि डाऊन साईडला येऊन क्लोजिंग देत असेल तरी मार्केट एक डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. जर मार्केट ह्याच्यावरच सस्टेन होत असेल 25,627च्या वर तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं. अप साईडचा सपोर्ट आहेत आपल्याला, रेजिस्टन्स आहे 25,696चा. एवढं लक्षात ठेवा. एकच आहे रेजिस्टन्स सध्या तरी आहे, म्हणजे वर आहेत, पण उद्याच्याला तरी शक्यता अप साईडची नाही आहे, मार्केट डाऊन साईडच राहण्याची शक्यता आहे. 25,696 हाच एक रेजिस्टन्स आहे वरच्या साईडचा. एवढा काही विषय नाही अप साईडचा उद्याच्याला. उद्या मार्केट एक बेरिश साईडचाच व्यू बघा. जर मार्केट 25,627च्या वर असेल तर बुलिश व्यू आपला राहणार आहे, अदरवाईज आपला बेरिश व्यूवरच राहणार आहे टोटल. हा झाला थोडासा गॅप होत असेल. जर मार्केट 25,487च्या आसपास, कुठं इथं 25,487 एक सपोर्टची रेजिस्टर म्हणजे हे सपोर्ट लेवल आहे. आता हे जे लिक्विडिटी झोन होता 25,456 हा काय मार्केटला वर्क करणार नाही आहे, त्याच्यामुळे तो विषय क्लोज करून टाका, त्याला संपून टाका, संपला विषय, बरोबर आहे. आता हे जो विषय 25,487 ही जी लेवल आहे मार्केटला एक सपोर्टची वर्क करणार. जर मार्केट ह्याच्या आसपास ओपन होत असेल, समजा ह्याच्यावर ओपन झालं आणि इथून जर रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट अप साईडला येऊ शकतं. इथं सपोर्ट असेल, इथं सपोर्ट असेल तर टच करून मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. शक्यता मार्केटला सपोर्ट इथं चॅनलवर 25,580च्या आसपास, म्हणजे 25,600 धरून चाला. इथून जर रिजेक्शन भेटत असेल 25,600च्या आसपास मार्केट उद्या भेटू शकतं. आणि जर मार्केटला रिजेक्शन नाही भेटलं तिथून तर मार्केट सरळ सरळ डाऊन जाऊ शकतं त्या लेवलवरून. 25,487 जी लेवल आहे ही जर मार्केट ब्रेक करत असेल उद्याच्याला, समजा त्याच्या ओव्हर ओपन झालं, खाली येऊन क्लोजिंग दिली, नेक्स्ट कॅन्डल पण खालच्या साईडला जात असेल तर डायरेक्ट सपोर्ट 25,370चा आहे. तिथून किती 25,370मध्ये काहीच नाही. आणि जर मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होत असेल त्याच्यात त्या लेवलच्या खाली वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल तर ट्राय करू शकता मार्केट वर जाण्याचं. मार्केट वरच्या साईडला क्लोजिंग देऊन त्याच्यानंतरचे नेक्स्ट कॅन्डल डाऊन साईडला इथं क्लोजिंग देत असेल 25,487 तर मार्केट ट्राय करू शकतं डाऊन साईड जाण्याचा. हे झाला विषय मार्केटचा गॅप डाऊनचा विषय. आपण थोडंसं आता मार्केट जर मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन किंवा गॅप ओपन होत असेल तर त्याचा विचार बघू. मार्केटची क्लोजिंग कुठे आता मार्केटला 25,400 25,574ला क्लोजिंग आहे मार्केटला. 25,574 कुठे 25,574 इथं क्लोजिंग आहे, म्हणजे 574 674 5,474 म्हणजे जवळजवळ ही एरिया. ह्याच्यात जर मोर दॅन इथं गॅप डाऊन ओपन होत असेल मार्केटला 25,487च्या सरळ सरळ जर वर येत असेल तर फिबोनाची लावून मार्केट त्याला सस्टेन करू शकतं थोडं वेळ, आणि तिथून स्ट्रॉंग डाऊन साईडला डायरेक्ट मार्केटला सपोर्ट 25,370 डायरेक्ट मार्केट 25,370ला बघायला भेटू शकतं आपल्याला उद्याची, जर गॅप डाऊन ओपन होत असेल मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा तर. आणि जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप ओपन होत असेल म्हणजे 25,574 ते 25,674 ह्या एरियात
74 ह्या एरियाच्या आसपास. तर मार्केट काय करू शकतं, इथून सरळ-सरळ 25,696ची लिक्विडिटी घेऊन डाऊन साईडला येऊ शकतं किंवा जर सरळ-सरळ मार्केट डाऊन येत असेल, तर मार्केटवरून फिबोनाची लावा 0.618चा एरिया लावा. मार्केट थोडंसं सस्टेन करू शकतं आणि तिथून एक वरच्या साईडला 25,696च्या आपल्याला लेवल बघायला भेटू शकते रेजिस्टन्स. बरोबर आहे. हे झालं गॅप अपचा विषय. तर थोडंसं रेजिस्टन्स सांगून ठेवतो मी तुम्हाला. 25,696 हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला 25,696चा आणि त्याच्यानंतर 25,766चा हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला. हे 2 रेजिस्टन्स आहेत उद्याचे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ॲनालिसिस कसे वाटले कमेंट करून सांगत चला. आणि मी काय सेबी रजिस्टर ॲनलाईज करणारा नाही आहे. तर तुमचं जे कोण जो फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याची चर्चा करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. धन्यवाद तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला आणि शेअर करत चला. धन्यवाद.